मी सध्या मीरा भाईंदरमधील आझादनगर या परिसरामध्ये उभा आहे। हा जो परिसर आहे सकाळी पहाटे 5च्या सुमारास या ठिकाणी असलेलं लाकडाचा गोडामाला जे आहे ते शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती आणि याच दरम्यान पाहिलं ह्याला लगतच असलेल्या झोपड्या ज्या आहेत ते जळून खाक झाल्या। यामध्ये 50हून अधिक झोपड्या ज्या आहेत ते पूर्णतः जळून खाक झाल्या। घटनास्थळी पाहिलं अग्निशमन दलाच्या 15हून अधिक गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आता तात्काळ जर पाहिलं आगीवरती जे आहे ते नियंत्रण मिळवलेले आहे। सध्या पाहिलं अग्निशमन दलाकडून कूलिंगचे काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे पाहिलं की धुराचे लोड आहे जे आहे ते पूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। यात जर पाहिलं 4 अग्निशमन दलाचे जवान जे आहे ते किरकोळ जखमी झाले आहेत। त्यात जर पाहिलं एक रहिवाशी देखील जो आहे तो जखमी झाला, त्यांना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहे। त्यात जर पाहिलं लाकडाचं गोदाम असल्यामुळे ही जी आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरली आणि जर पाहिलं यामध्ये 50हून अधिक झोपडे जे आहेत ते पूर्णतः जळून खाक झालेले आहे। आपल्यासोबत येथील जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी तात्काळ धाव घेतल्याने आगीवरती आग विझवण्याचा प्रयत्न केला तर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, जेव्हा ही आग लागली तेव्हा तुम्ही आज ठिकाणी होता, आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा तुम्ही स्वतः देखील प्रयत्न केला, पाणी ओतलेलं आहे, कसं पाहता याकडे? हम लोग ने जब इधर स्टार्ट हुआ, जब हमारा स्टार्ट हुआ इधर से आग लगने के लिए पहले यहाँ से स्टार्ट हुआ और उधर से लग चुका था। हम लोग ने यहाँ से बचाने के लिए मैं पतरे पे चढ़ा और फायर ब्रिगेड वाले भी हम लोग के साथ चढ़े, तो ये यहाँ से आगे बच गया, नहीं तो इधर से लगा ही था। ये फायर ब्रिगेड वाले मतलब बहुत हम लोग को मदद की ऊपर चढ़ने के लिए, वो भी चढ़े 2-2 3-3 और गली में से भी हम लोग ने गाड़ी घुसाया, जो गली में नहीं जाता था वो गली में भी आज गाड़ी गया। एकंदर पाहिलं की अशा पद्धतीने पहाटेच्या सुमारास अशा पद्धतीने परिस्थिती होती आणि काही रहिवासी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, किती मोठी आग होती आणि एकंदरीत किती झोपड्या या ठिकाणी होत्या आणि किती झोपड्या जळून खाक झाले? ही आग आहे ना, ही आझादनगर म्हणजे हा क्षेत्र आझादनगर या नावाने ओळखला जातो। सकाळी 4:30 ते 5च्या सुमारे ही आग लागली असावी आणि मी म्हणजे इथे मला पोचायला 5:30 झालं होतं तेव्हाही आग भयंकर मोठी आग आणि सिलेंडरचा ब्लास्ट वगैरे होत होतं। म्हणजे रहिवासी आतमध्ये राहतात, बरेच काय कुटुंब तिथे राहायचे आतमध्ये, उदरनिर्वाह चालायचा त्यांचा, छोटे छोटे त्यांचे आपले कामकाज आहेत। स्क्रॅपचे मॅक्झिमम इथे डीलर्स होते आणि आग म्हणजे भयंकर मोठ्या प्रमाणात होती आणि त्याच्यानंतर फायर ब्रिगेड वगैरे आली। 5:30लाच फायर ब्रिगेड पोहोचली असेल इथे आणि आग चांगली त्यांनी म्हणजे कंट्रोल आणलेली। एकंदरीत पाहिलं की सध्या अग्निशमन दलाकडून कूलिंगचे काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये अग्निशमन दलाचे 4 जवान त्याचबरोबर विभागातील रहिवाशी एक जो आहे तो जखमी आहे, त्याच्यावरती सध्या जवळ रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आपल्याला माहिती जी आहे ती मिळत आहे। कॅमेरासन दिनेश दिवेसा, विनाश माने, TV9 मराठी, भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।